नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवलाय। मंडळी फायनली विद्याधरला युगंधरने चांगलाच धडा शिकवलाय। ज्या विद्याधरने आनंदीला आणि पृथ्वीला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याची सगळी कारस्थानं अगदी सगळी कारस्थानं पुराव्यासकट युगंधरने सगळ्यांच्या समोर आणलंय आणि त्याच विद्याधरच्या छाताडावर पाय देत त्याला जन्माची अद्दल घडवली आहे। तर मंडळी इकडे विद्याधरने आता आरतीला आणि विद्याधरला एकमेकांपासून लांब करण्यासाठी दूर करण्यासाठी शिल्पा आणि या विद्याधरने खूप मोठं असं कारस्थान केलेलं असतं आणि त्या सगळ्यामध्ये त्याने आता पृथ्वीला अडकवलंय। म्हणजे पृथ्वीवर खूप घाणेरडा असा आळ घातलाय आणि त्याला पोलिसांच्या तावडीत देण्याचा प्रयत्न केलाय। पण या सगळ्यावरती आता आनंदी आणि युगंधर या दोघांनी सुद्धा पृथ्वीला अगदी व्यवस्थित बाहेर काढले आणि त्याच्यावरचे सगळे खोटे आरोप सिद्ध करत हे सगळं काही त्या विद्याधरचं कारस्थान होतं हे आता त्यांनी पृथ्वीला दाखवून दिलंय। आणि हा विद्याधर किती एक नंबरचा नीच माणूस आहे दाखवत युगंधरने त्याला चांगलाच धडा शिकवलाय। पण मंडळी आता हे नेमकं सगळं कसं घडलंय काय घडलंय सगळं सगळं काही सविस्तर बघूया। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मंडळी आता इकडे दाखवलंय की जेव्हा बापू म्हणतात की शिल्पा तिला इथेच थांबू दे, डॉक्टरांनी सांगितलंय की आनंदीला इथे थांबल्यानंतर जर युगंधरला बरं वाटत असेल तर त्याला इथेच थांबायला सांगितलंय। मग तेव्हा मात्र शिल्पाला आता खूप राग येतो आणि ती रागारागाने आता तिथून निघून जाते। आणि आता माई म्हणतात की आनंदी तू इथेच थांब, युगंधरची काळजी घे, त्याला बरं वाटेल लवकर। आणि मंडळी आता आनंदी तिथेच थांबलेली असते। तर मंडळी इकडे दाखवले की हा जो पृथ्वी आहे ना तो रूममध्ये खूप वेळ असाच बसून बसून झोपलेला असतो। आरतीला असं वाटतं की तो नाटक करतोय, तो आता जेवेल आता जेवेल आणि ती म्हणत असते की किती खडूस आहे ना, किती वेळ झाला मी ते बसली आहे, 15-20 मिनटं झाले पण जेवणाचं काही नाव घेत नाही आहे, काय करू, उठू का ह्याला। आता तिला असं वाटतं की हा झोपायचं नाटक करतोय। ती पुन्हा जाते आणि ते पृथ्वी अरे जेवून घे ना थोडं। आणि तिला कळतं की हा डाराडोर झोपून गेलाय। ती म्हणते काय अगं आहे, मी त्याला जेवणासाठी इथे बसून राहिले आणि हा चांगला झोपून गेलाय बसल्या बसल्या, शिट। आणि असं म्हणते की जाऊ दे आणि तिने आता जेवणाचं ताट वगैरे घेऊन आहे ना तिथून पुन्हा निघून जाणार असते। तिने सगळं ती आवरून ठेवते आणि बाहेर जाते। आता तिने ते दरवाजा सुद्धा उघडलाय आणि त्याला कळतं की हा पृथ्वी एकदम अवघडल्यासारखं झोपलाय, किमान त्याला कम्फर्टेबल आपण झोपवावं तरी, म्हणून ती जाता जाता पुन्हा दरवाजा उघडा ठेवते आणि पुन्हा रिटर्न मागे येते। तिथे आल्यावर म्हणते की कसा झोपलाय हा, आणि त्याने तो फर्स्ट एड बॉक्स असतो तो सुद्धा त्याच्या बेडवरती असतो, सगळा पसारा आवरते आणि तिथे जे पांघरूण आहे ती आता त्याला पांघरून त्याला घालायला तिथे जाते। आता मंडळी पांघरून घालत असताना पृथ्वी काही नीट झोपत नाही, म्हणजे तसंच आहे। ती तिला आवाज देते की पृथ्वी अरे नीट नीट झोप, अवघडशील तू। पण त्याचं काही झोपेमध्ये त्याला काही कळतच नाही आहे आणि ही त्याच्या अंगावर पांघरून घालत असते। तेवढ्यात हा पृथ्वी पटकन आहे ना तिच्या मांडीवर झोपून जातो। आता तिला पण कळत नाही आणि त्यालाही कळत नाही आहे। आता ती म्हणते की अरे हा असं काय करतोय, आणि म्हणते की अरे पृथ्वी उठ ना, ए पृथ्वी उठ। पण तो इतका गाढ झोपलेला असतो की त्याला कशाचंही भान दाखवलेलं नाही आहे। आणि आरती म्हणते की अरे हा उठतच नाही आहे आणि मी आता ह्याची झोपमोड केली तर, आणि ती पण आहे ना त्याच्या कडेला ती त्याची झोपूनच जाते बसल्या बसल्या। आता खरं तर तो झोपला आहे तर ती स्वतःचा पाय बाजूला घेऊन तिथून निघू शकली असती, पण तिला ते करता नाही जमले, असं दाखवले नाही जमले आणि ती तिथेच झोपून जाते। तर मंडळी आता इकडे दाखवले की ही शिल्पा आहे ना ती रागारागामध्ये युगंधरच्या रूममधून खाली येते, कारण आनंदीला बापूने तिथे थांबायला सांगितलं त्याच्यामुळे तिचा एकदम तिळपापड झालाय, चिडचिड करत असते। आणि विद्याधर मागून येतो आणि म्हणतो की ताई काय झालं काय झालं, आपल्या घरामध्ये काय चाललंय ना काही सांगता येत नाहीये, खरंच म्हणजे ज्या गोष्टींचा विचार पण केला नाही अशा गोष्टी घरामध्ये घडायला लागल्यात। शिल्पा म्हणते अरे आता तुझं काय, आधीच माझं डोकं फिरले, आता तू माझं आणखीन डोकं फिरू नकोस। त्यावर म्हणतो अगं ताई काय झालं काय, त्यावर ती म्हणते की ती आनंदी काय स्वतःला समजते काय, आता त्या युगंधरच्या शेजारी बसली आहे, म्हणजे मी म्हणत होते ना तेच खरं आहे, तिला समिताची जागा घ्यायची आणि समिताची जागा घेण्यासाठी करते, पण ती एकदम साळसूतपणाचा आव आणून सगळ्यांना असं गंडवतीये फसवते। पण मला माहिती आहे ना तिचं दुसरं रूप आहे ना ते मला माहिती आहे। आता हा विद्याधर म्हणतो की नाही नाही ताई, तुला अजून दुसरं रूप काही समजलंच नाही आहे, दुसरं रूप तर खरं वेगळं आहे। त्यावर आता ही शिल्पा म्हणते की काय म्हणायचं आहे काय तुला, तो म्हणतो की ती आनंदी आणि त्या आनंदीचं दुसरं रूप वेगळंच आहे, ती आनंदी आपल्या गळ्यात बसली ती बसली आहे, ती तिच्या बहिणीनं सुद्धा आपल्या गळ्यात बसवणार आहे। शिल्पा म्हणते अरे विद्याधर काय बोलतोयस तू, तुला कळते का काय बोलतोयस तू। तर तो म्हणतो की ताई चल तुला मी प्रत्यक्षात दाखवतो, तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ म्हणजे तुला कळेल मला काय सांगायचंय ते। आता शिल्पा म्हणते की नाही नाही माझ्या डोक्याला आधीच खूप ताप आहे, तू जा बरं। तो विद्याधर म्हणतो ताई असं काय करतेयस, आनंदीचं दुसरं रूप बघायचं ना तुला,
तू जर ते बघितलंस ना तुझ्या पायाखाली जमीन सरकणार आहे. आणि तो ना तिकडे पृथ्वीचा जो रूम आहे ना त्या रूमच्या जवळ घेऊन येतो. आता शिल्पा खरं तर तयार नसते, तिला तो ओढत ओढत घेऊन चाललाय. तर मंडळी इकडे आता पृथ्वी निवांत आरतीच्या मांडीवरती झोपलेला असतो आणि आरती आता सुद्धा ती पण झोपून गेली आहे. तिचा सुद्धा डोळा लागलाय आणि आता ह्या विद्याधरने तिला आणलंय शिल्पाला दरवाजाची येते आणि म्हणतो की ताई हे बघ बघ काय चाललंय ते इकडे ती आनंदी आणि इकडे तिची बहीण. आणि मंडळी शिल्पा ज्या क्षणी आता ह्या दोघांना एकत्र बघते ना, शिल्पाच्या खरंच पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तिने ही गोष्ट इमॅजिनच केली नव्हती की ह्या आरतीचं आणि पृथ्वीचं काही असेल. म्हणजे तिचा वेगळा गैरसमज झाला की ह्या दोघांमध्ये जवळीक आहे किंवा दोघांमध्ये काहीतरी चालू आहे असा आता तिचा सुद्धा गैरसमज झालेला असतो, पण तसं काही नाही आहे. आणि आता विद्याधर म्हणतो की बघतोयस ना तिकडे त्या आनंदीने युगंधरला घोळात घेऊन ठेवलं आहे आणि इकडे ह्या आरतीने पृथ्वीला आता या विद्याधरने आग लावायचं काम करून दिलंय. शिल्पा हे सगळं बघते आणि रागारागाने खाली पुन्हा निघून जाते. तिचा इतका संताप झालेला असतो की विचारूच नकोस. आता विद्याधर म्हणतो की आत्ता तर खरी मजा येणार आहे, आत्ता धमाका होणार आहे. तर मंडळी शिल्पा रागारागात खाली येते आणि म्हणते की काय काय चाललंय क्या ह्या घरामध्ये. माझ्या उघड्या डोळ्यांनी मला हे सगळं बघावं लागतंय. ती आनंदी आधीच माझ्या डोक्यावर येऊन बसले आणि आता ती तिच्या बहिणीला सुद्धा माझ्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न करते का. मी सांगते ना तुला विद्याधर, हे सगळं त्या आनंदीचं कारस्थान आहे. मुद्दाम त्या आरतीला सतत तिथे बोलवते आणि त्या पृथ्वीच्या मागे पुढं करायला लावते. पण हा पृथ्वी त्यालाही कळत नाही आहे का. नाही मी असं होऊच देणार नाही आहे. विद्याधर म्हणतो की अगं पण ह्या सगळ्यामध्ये आपण त्यांना का दोष देतोय. आपला पृथ्वी पण बघ ना, म्हणजे तो तिच्या मांडीवर झोपलाय म्हणजे या सगळ्यात पृथ्वीचा पण कुठेतरी सपोर्ट आहे किंवा तो पण तिला आवडत असेल म्हणून असं होत असेल ना. शिल्पा म्हणते की नाही मी असं होऊ देणारच नाही आहे. आता विद्याधर म्हणतो की ह्या दोन्ही बहिणीत ना अगदी नागिनीसारख्या विळखा घालून बसल्यात आपल्या घराला. तुला कळतंय का शिल्पाताई. शिल्पा म्हणते की नाही असं होऊ देणार नाही. तू ह्याचा विचार करू नकोस. ही शिल्पा असताना ह्या घरात असताना ही शिल्पा असं होऊ देणारच नाही आहे. पण विद्याधर म्हणतो की शिल्पाताई एवढं हलक्यात घेऊ नकोस. नाही म्हणता त्या आनंदीनं युगंधरच्या आयुष्यात आणि सविताताईची जागा घेतली आहे वहिनीची. आणि ह्या आरतीला पृथ्वीच्या आयुष्यात जागा घ्यायला फार वेळ लागणार नाही आहे. ह्या दोन्ही बहिणी आहेत ना एकदम शातीर आहेत. शिल्पा म्हणते की मी असं होऊ देणारच नाही आहे. त्यावर आता विद्याधर म्हणतो माझ्याकडे ना एक भन्नाट प्लॅन आहे. जर पृथ्वीला आणि ह्या आरतीला वेगळं करायचं असेल तर खतरनाक प्लॅन आहे. तेवढ्यात आता शिल्पा म्हणते की हे बघ, तू जर ह्या पृथ्वीला आणि आरतीला वेगळं करणार असशील तर तुला मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. तू फक्त सांग काय करायचं ते. आता विद्याधर म्हणतो की त्याचा ताई तू विचार करू नकोस. काय करायचं कसं करायचं मी अगदी बरोबर ठरवलंय. तू आता फक्त मजा बघ. तर मंडळी आता इकडे दाखवलं आहे की ही शिल्पा सकाळ सकाळ युगंधरच्या रूममध्ये आली आहे आणि युगंधर तिथे बेडरूममध्ये तिला बेडवरती कुठे दिसतच नाही आहे. आणि आनंदी ही खाली झोपलेली असते आणि ती म्हणते की युगंधर कुठे गेला. आणि ती सगळीकडे पाहते, वॉशरूममध्ये पाहते, कुठेच दिसत नाही आहे. आणि शेवटी आनंदीला जाऊन म्हणते की आनंदी उठ, युगंधर कुठे आहे. आनंदी कशी तरी उठताना म्हणते की मालक साहेब त्याच्या बेडवरतीच आहेत. आणि ती बेडवरती आता तिथे जाऊन अशी शोधत असते. मालक साहेबने ती म्हणते अगं आंधळे, तो तिथे नाही आहे म्हणून तर तुला विचारते ना की तो बेडवर नाही आहे, कुठे गेला युगंधर. आनंदी म्हणते की ताई साहेब ते बेडवरच होते, इथेच झोपले होते, आता तर इथेच होते. ते म्हणते की अगं तुला त्या युगंधरची काळजी घेण्यासाठी म्हणून त्याच्या कडेला बसायला सांगितलं रात्रभर उशाशी आणि तू निवांत इथे झोपतेस, झोपा काढतेस दारारून. अगं तुला जरा पण लाज वाटत नाही आहे का. कुठे गेला युगंधर. आणि आता ती त्याच्यावर चिडत्याने म्हणते की आनंदी म्हणते की नाही ताईसाहेब ते इथेच झोपले होते, मला नाही माहीत कुठे गेले ते. शिल्पा चिडत्याने रागारागामध्ये आता ती खाली येते. आनंदीसुद्धा आता मालक साहेबांना शोधते, म्हणजे दोघीसुद्धा तिकडे शोधतात. आनंदी आता इतकी घाबरलेली असते की अचानक उठून मालक साहेब गेले तरी कुठे. तर मंडळी इकडे दाखवले की आरतीसुद्धा झोपलेली आहे आणि पृथ्वीसुद्धा झोपलेला असतो. आता शिल्पाचा जोरजोरात आवाज, शिल्पा जोरात ओरडत असते की अरे युगंधर कुठे आहेस. त्या आवाजाने आता इकडे आरतीला जाग आली आहे आणि तिला पटकन कळतं की अरे सकाळ झाली आहे. आणि तिला उठल्यावर कळतं की हा पृथ्वी अजूनही तिच्या मांडीवरच झोपलेला असतो. ती लगेच म्हणते पृथ्वी उठ ना पृथ्वी. आता तो पृथ्वी इतका गाढ झोपलेला असतो, त्याला काही जागच येत नाही आहे. ती म्हणते की अरे उठ ना रे पृथ्वी उठ. आणि तेवढ्यात आता पृथ्वीला जाग येते आणि तो वरती पाहतो तर तो झोपलेला असतो तो आरतीच्या मांडीवरती. आणि तो पटकन म्हणतो की तू इथं काय करतेस, म्हणजे तू रात्रभर माझ्या बेडरूममध्ये होतीस का. तर ती म्हणते की मी काय करणार मग, इथे तू माझ्या मांडीवर झोपला होतास, मी कशी जाणार होते. पृथ्वी म्हणते की कशी जाणार ते म्हणजे निघून जायचं ना तू का थांबलीस तू इथे. ती म्हणते की अरे तुझी झोपमोड होईल म्हणून मी इथे थांबले आणि तू मलाच बोलतोयस. तुझं बघ माझ्या झोपेचा विचार करायची तुला काही गरज नव्हती, माझं मी बघून घेतलं असतं, तू का थांबलीस तिथे. आता ही आरती म्हणते की ज्याचं करावं भलं ना तो म्हणतो माझंच खरं, तुझ्याशी बोलण्यात तर काही अर्थच नाही आहे. आणि हे बघ हे ना अशा आवाजात आणि अशा टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही, मी तुला आधीच सांगून ठेवते. पृथ्वी म्हणतो की अगं जा ना बाई, तू इथून जा ना, कुणी बघितलं ना तर उगाच गैरसमज होतील.
मंडळी इकडे शिल्पा आता जोरजोरामध्ये युगंधर युगंधर म्हणून ओरडत असते आणि पृथ्वीला ऐकायला येतं की म्हणजे आत्या बाबांना आवाज देते नक्की काय झालं, म्हणून आता हे दोघं सुद्धा धावत धावत बाहेर येतात. तर मंडळी इकडे आता खतरनाक असा जबरदस्त सीन दाखवलाय. इकडे हा विद्याधर झोपलेला असतो आणि युगंधर येऊन त्याच्या बाजूला बसलाय आणि त्याच्या छाताडावर दोन्ही पण असे पाय ठेवलेत. भारी दाखवलाय हा सीन. आणि हा विद्याधर आई झोपेमध्ये म्हणतो की ए धणी, अगं ए धणी, हात बाजूला काढ की, तुझा हा 100 किलोचा हात माझ्या छाताडावर ठेवलायस. अगं जीव गुदमरतोय की माझा, जीव जाईल तुझ्या ह्या हातानं, उचल की हात. आता त्याला असं वाटतं की त्या धनश्री बाजूला आहे आणि तिने हात ठेवलाय. तेवढ्यात आता हा युगंधर आहे तो म्हणतो की तुझी धनी नाही आहे, ह्या घरचा धनी आहे धनी. आता युगंधरचा आवाज ऐकल्यानंतर विद्याधरचे डोळे खाडकन उघडलेत आणि तो बघतो तर काय, विद्याधरच्या छातीवर त्या युगंधरने दोन्ही त्याचे पाय ठेवलेत. आणि आता पटकन हा विद्याधर म्हणतो की दादा हे काय आहे, आणि तो त्याचे पाय बाजूला करत असतो. तसा हा युगंधरनं पायनं अगदी जोर लावतो आणि जोरात त्याच्या छातीवर पुन्हा पाय दाबतो आणि म्हणतो की रे दादा उचल, पाय उचल. आणि त्या विद्याधरला आता ठसका जातो, त्याला श्वास घ्यायला पण होत नाहीये. आणि तो तरी दादा काय करतोस, माझा जीव जाईल, काढ तो पाय, कसले पाय जड आहेत तुझे, काढ आधी ते पाय बाजूला काढ. आता युगंधर म्हणतो की हीच तुझी शिक्षा आहे, काय ना तुझं तोंड जरा जास्तच चुरू 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 चालते नाही का, खाली जे तू काही काल केलेस ना त्याची शिक्षा तर तुला भेटायलाच पाहिजे. तेवढा हा आता युगंधरला विद्याधर म्हणतो की काय ना, जखमी वाघाने ना जखमीच राहावं, नको त्या उचापती करू नयेत. त्यावर हा विद्याधर लगेच म्हणतो की का असं दादा माहिती आहे का, वाघ एकदा ना म्हातारा झाला ना की त्याला ना सर्कसीमध्ये पाठवलं जातं, मग त्याचा सर्कसीशिवाय काही फायदा होत नाही आहे. तेवढ्यात आता हा युगंधर म्हणतो की वाघाला जरी सर्कसीमध्ये पाठवलं तरी वाघ हा वाघच असतो आणि जेव्हा हल्ला करायचा तेव्हा तो बरोबर हल्ला करतो आणि पुरून उरतो. त्याच्यामुळे तू त्याचा विचार करू नकोस. हा म्हातारा वाघ काय आहे, चीज आहे, ते तुला मी चांगलंच दाखवून देईन. आणि मंडळी आता हा विद्याधर पटकनाने त्याचे पाय बाजूला ढकलून देतो. जसं त्याचे पाय बाजूला ढकललं तसं युगंधर त्याची एकदम गचंडीच पकडतो, म्हणजे मानेला कॉलर पकडतो आणि फरफुटवत खाली आणत असतो. तर मंडळी इकडे दाखवले की आता जी आहे शिल्पा ती युगंधरला शोधते, कुठे सापडत नाही आहे. आता आनंदी आणि शिल्पा दोघी सुद्धा खाली आल्यात. आनंदी जोरजोरात रडत असते की युगंधर, अरे युगंधर कुठे आहेस, कुठे आहेस. आता त्या आवाजाने सगळेजण म्हणजे एक एक करत माई बापू धनश्री सगळेजण खाली आलेत आणि सगळेजण की काय मालक साहेब कुठे आहेत. तेवढ्यात आता ही म्हणते की अगं युगंधर कुठेच सापडत नाही आहे, मी अख्ख्या घरात शोधलं तिला, कुठेच नाही आहे. माई म्हणतात अगं बाहेर गार्डनमध्ये असेल, नाही तर कुठेतरी असेल बघ की. तर म्हणते की नाही ग, मी सगळीकडे शोधलं, युगंधर कुठं म्हणजे कुठंच नाही आहे. आता त्या आवाजाने पृथ्वी आणि आरती सुद्धा खाली आलेत. पोरं सगळी गोळा झालेत. आता पृथ्वी म्हणतो की काय झालं आत्या, कुठे आहेत बाबा. आता ते म्हणते की बाबा कुठेच मिळत नाही, तरी मी तेच तर म्हणते ना, युगंधर कुठंच नाही आहे, सगळीकडे शोधलं मी त्याला. आता पृथ्वी घाबरल्या, आता बाबा कुठे गेले असतील म्हणून. पोरं म्हणतात की नाही नाही, बाबा असं कसे घर सोडून जाणार, ते कुठे ते गार्डनमध्ये असतील, थांबा मी बघून येतो. आता शिल्पा म्हणते की अरे नाही रे बाबा, मी म्हणाले ना गार्डनमध्ये शोधून आले, कुठंच युगंधर नाही आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता ह्या दोघांचा आरडाओरडा सुरू होतोय, म्हणजे युगंधरचा आणि विद्याधरचा. युगंधरने त्याची अशी कॉलर धरले आणि ओढत ओढत जिन्याने त्याला खाली घेऊन आलाय. आता सगळेजण मागे वळून पाहतात आणि हा सगळा प्रकार बघून सगळ्यांना धक्का बसलाय. शिल्पा म्हणते अरे युगंधर काय चाललंय, हे काय चाललंय हा सगळा प्रकार. विद्याधर म्हणतो अरे दादा सोड मला, सोड, माझा जीव घेतो का तू. आता ही पोरं म्हणतात बाबा हा सगळा काय प्रकार आहे. विद्याधरला आता ना युगंधर कॉलर धरतो आणि सगळ्यांसमोर असं खाली ढकलून देतो आणि सगळ्यांसमोर त्याच्या छाताडावर पुन्हा एकदा पाय ठेवतो. आता हा विद्याधर म्हणतो की अरे दादा काय करतोय, किती जड पाय आहे तुझा, जीव जाईल ना माझा, जीव जाईल. तो म्हणतो की तुला ना ही शिक्षा आहे. आता ही शिल्पा त्याने म्हणते अरे युगंधर काय करतोयस तू, सोड त्याला, अरे अशाने जीव जाईल ना त्याचा. माई सुद्धा म्हणतात अरे युगंधर काय चाललंय, सोड रे बाबा, काय झालं नक्की सांगशील का. आता युगंधर म्हणतो की आत्ता कोणी मध्ये पडणार नाही, कोणीही मध्ये यायचं नाही, सगळ्यांनी चुपचाप इथे गप्प उभं राहायचं. धनश्री आणि आता ही दोन्ही पोरं पण म्हणतात पण बाबा काय झालं ते सांगा तरी, तुम्ही का मारताय काकाला, काय झालं ते सांग तरी. आता पुन्हा सगळ्यांचा किचबिच दाखवलाय, आरडाओरडा दाखवलाय. कारण हा विद्याधर पण जोरजोरात ओरडतो अरे दादा सोड ना, माझा जीव जातोय, जीव जातोय असं चाललेलं असतं. आणि धनश्री म्हणते हो भाऊजी का करताय तुम्ही असं, सोडा की त्यासनी, की त्रास होते हो त्यांना, जीव जाईल त्यांचा, असा छातीवर का पाय देताय तुम्ही, काय झालं सांगाल तरी का. आता ही धनश्री हात मिळवणी करत असते. तर युगंधर म्हणतो की त्याची हीच शिक्षा आहे, काल त्याने जो आगाऊपणा केलाय ना त्याची ही शिक्षा आहे. त्याला असं वाटलं की वाघ जखमी झालाय, खाली पडलाय, म्हणून तो काही कामाचा राहिला नाही असं त्याला वाटतंय. पण आज मी एकदम चांगला ठणठणीत झालोय. आता ही धनश्री हात जोडताना म्हणते की दादा सोडा, दादा सोडा त्याला प्लीज. आणि आता इकडे ही ना शिल्पा सुद्धा म्हणते अरे युगंधर तुला अजूनही बरं वाटत नाहीये, अजूनही विकनेस आहे, अजून तुला बरं वाटत नाही, तू स्वतःला पण काय त्रास करून घेतोय. आता युगंधर म्हणतो की मी अगदी ठणठणीत बरा झालोय, कारण काल तुम्ही सगळ्यांनी माझी इतकी काळजी घेतली ना, आज एकदम ठणठणीत बरा झालोय मी, मला काही होणार नाहीये. पण ह्या विद्याधरला मी सोडणार नाहीये, त्याला त्याची
चांगली अद्दल घडवायलाच पाहिजे. मला चांगलंच माहिती आहे, काल त्याने जे केलंय ना, ते सगळं कृत्य त्यानेच केलंय. आनंदीला जो काही त्रास दिलाय आणि पृथ्वीला जे काही मारलंय ना, त्या सगळ्यामागे याचाच हात आहे. आणि पुन्हा जर माझ्या पोरांकडं आणि माझ्या बायकोकडं वाकड्या नजरेने ह्यानं बघितलं तरी ना, तर ह्याची मी हीच गत करेन. आज ह्याच्या छाताडावर पाय दिलाय, उद्या जर जास्त शहाणपणा केला ना, तर ह्याच्या नरड्यावर सुद्धा पाय द्यायला मी कमी करणार नाहीये, लक्षात ठेव. आता ह्याने एवढं छाताडावर पाय दिलाय तरी सुद्धा विद्याधर काही बोलायचं कमी नाही. म्हणतो, अरे दादा काय झालं, काय चूक झाली माझी? खरं तेच बोललो ना मी. खरं बोललो तर तू माझ्या अशा छाताडावर पाय देतोयस, काय चुकीचं बोललो? आता युगंधर म्हणतो की अरे तुझं तोंड आहे ना, फक्त तोंडच बोलतं. तुझ्या तोंडाचं पॉलिटिक्स आहे ना, माहीत नाही असं समजू नकोस. आणि त्यावर म्हणतो की अरे दादा काय करतो रे, तुझा भाऊ आहे ना मी 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 काय चुकीचं केलंय? त्यावर तो म्हणतो की नात्याचा आणि भावाचा ह्या गोष्टींचा मला सांगूच नकोस. नाती काय असतात नाही तुझ्यासारख्या नीच माणसाच्या तोंडातून मला ऐकायचीच नाही आहेत. तुझ्यासारखा कपटी माणूस पाठीत खंजीर खुपसणार आणि तोंडात नात्यांची भाषा करणार, हे अजिबात जमून घेणार नाही मी. आत्तापर्यंत सगळं ऐकलं, सगळं सहन केलं, पण आता नाही या. आता तर तू हद्द पार केलीस. आता तर तुला मी सोडत नसतो. माझ्या पोरावर हात उचललाय तू, तुला सोडणारच नाही आहे. मंडळी, आता युगंधर जे काही बोलत असतो ना, त्याच्यातून त्याला हे दाखवायचं आहे की म्हणजे पृथ्वीवर जो हल्ला झाला आहे या सगळ्यामागे या विद्याधरचाच हात होता आणि त्या सगळ्याचाच राग काढतोय. आता मंडळी, ही पोरं परत म्हणत असतात की बाबा हो काय करताय, पण सोडा त्याला, जीव जाईल अशाने काकाचा. तेवढा आता हा युगंधर म्हणतो की नाही नाही, ह्याला तर सोडणार नाही आहे मी. आणि म्हणतो की आता त्याने पुन्हा विद्याधरला ताकीद दिली आहे की हे बघ, पुन्हा जर माझ्या बायकोच्या आनंदी युगंधर निंबाळकर तिच्या वाटेला गेलास, माझी धर्मपत्नी आणि माझी पोरांच्या सुद्धा वाटेला गेलास, तर हा युगंधर तुला सोडणार नाही, तुला जित्ता सोडणार नाही आहे. हाच पाय तुझ्या नरड्यावर पुन्हा ठेवेन, हे लक्षात ठेव. मंडळी, आता हे जे विद्याधर आपल्या युगंधरने जे काही रूप धारण केले ना, तो जो काही चिडलाय ना, ते बघून पोरंसुद्धा सगळी घाबरली आहेत की म्हणजे हा असा रुद्र अवतार त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या बापाचा बघितलेला असतो असं दाखवलंय. आणि ही सगळेजण घाबरलेत. आणि तेवढ्यात आता युगंधर त्याच्या छाताडावरचा पाय बाजूला करतो. आता शिल्पा आणि धनश्री धावत जातात आणि त्या विद्याधरला उठून तिथं बसवतात. आणि हा विद्याधर म्हणतो, वाचलो मी, मेलो असतो तुम्ही आता. आणि तुम्ही लोक सगळेजण इथे बघत बसला होतात, हा माझा इथे जीव घेतोय आणि तुम्ही सगळेजण बघताय, तुम्हाला काही वाटलं नाहीये का? विद्याधरला आता युगंधरने पुन्हा ताकीद दिले की पुन्हा तुझं हे तोंड उचकटलंच आणि तुझ्या तोंडातून अशी घाण निघाली तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेवायचं. आणि माझी बायको आणि माझी मुलं त्यांच्याकडे वाईट नजरेने बघितलं आणि आणखीन कोणती जर मस्ती किंवा आणखीन काही करायचं ठरवलंस ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेव, म्हणजे लक्षात ठेव. असं म्हणून मंडळी, आता हा युगंधर तिथून चाललाय. बरं, तर मंडळी, ही धनुष्य आता तिथून विद्याधरला घेऊन जाते आणि युगंधर जाता जाता आनंदीला म्हणतो की आनंदी, माझ्या रूममध्ये ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय, आत्ताच्या आत्तावरती ये म्हणून. तर मंडळी, आता इकडे आनंदी विचार करत बसले की मालक साहेबांनी मला का बोलवलं असेल. आणि आता पृथ्वी पण तिथे थांबून राहिलेला असतो की नक्की काय प्रकार सुरू आहे, हा काही कळत नाही आहे. तर मंडळी, इकडे आता आनंदी मालक साहेबांना रूममध्ये भेटायला आली आहे. मालक साहेब म्हणतात की बस इथे, बस, मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचंच आहे. आता मालक साहेबांनी तोंड उलटं करून बसलेले असतात. आनंदी तिथे बसते आणि मालक साहेब म्हणतात की माझी ना तुझ्याकडे एक तक्रार आहे, म्हणजे तुझ्या काही गोष्टी मला पटतच नाही आहेत. आता आनंदी सुरुवातीला थोडीशी घाबरते आणि मालक साहेब म्हणतात की काय ना आनंदी, ज्यावेळेस तू ह्या घरात आलीस त्यावेळेला मी तुला माझ्या समिधाची, माझ्या बायकोची जागा दिली नाही, म्हणजे देणारही नाही आहे. पण मला हे वाटलं होतं की त्यानंतर तू घरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्यास त्याच्यामुळे तू समिधाची सावली नक्कीच बनू शकतेस. ह्या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेला, म्हणजे या घरात आल्यापासून तर पृथ्वीचा प्रोग्राम होईपर्यंत प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात तू ह्या घरामध्ये साथ दिलीस. इवन घरात ह्या येण्याआधीपासून फॅक्टरीमध्ये सुद्धा ते फॉरेन डेलिगेट्स आले होते, तेव्हा सुद्धा तो एवढा मोठी ऑर्डर मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा तर तू मला प्रचंड मदत केलीस. आणि आता पृथ्वीचं हे काम करण्यासाठी सुद्धा आणि प्रत्येक संकटात साथ दिलीस. आणि तुझ्याकडे बघून मला ना कायम हे असं वाटायचं की तू समिधाची जागा तर नाही घेऊ शकत, पण समिधाची सावली बनली आहेस. प्रत्येक वेळेला समितेसारखी ढाल म्हणून प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलीस आणि मला ती गोष्ट अभिमानाची वाटत होती. पण खरं सांगू का, तसं नाही आहे. तू काय केलंस, माझा गैरसमज मोडून टाकलास. माझा जो गैरसमज झाला होता, तू समिताची सावली बनलीस, ते सगळं खोटं होतं. ती गोष्ट खोटं ठरवलीस. कारण जे लोक खंबीर असतात, कुटुंबाच्या पाठीशी उभी राहतात, ते लोक असे पळपुटेपणाची वाट शोधत नाही. आणि तू ज्या क्षणी पळून गेलीस ना, त्या क्षणी माझा तुझ्यावरचा विश्वास ढळला.
मला कळलं तू खूप कमकुवत आहेस, म्हणजे तू समिताची सावली बनवू शकत नाहीस. मला असं वाटलं होतं, पण तसं माझा अंदाज चुकीचा निघाला. आता युगंधर असं म्हणाल्यानंतर आनंदीला मंडळी ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणजे आनंदी ज्या पद्धतीने घर सोडून गेली हे त्यांना अजिबात पटलेलं नाही आहे. तर मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये दाखवलं की बाहेर आहे ना, हा जो छोटा आहे आपला लिंबू-टिंबू, ते आनंदीला उलटसुलट असं काहीतरी म्हणत असतं. तेव्हा मालक साहेब येतात आणि म्हणतात की आनंदीला काही बोलायचं नाही आहे. आणि मंडळी तेव्हा ते इकडे आनंदी मात्र खुश असते की मालक साहेब ना तिच्याशी चांगलं बोलले, म्हणजे त्यांना आनंदीबद्दल त्यांनी आनंदीला समिताची सावली म्हणाली, ही गोष्ट तिला खूप आवडलेली असते. पण आपला घर सोडून जाण्याचा निर्णय ह्यामुळे मालक साहेब दुखावलेत. आणि आनंदी म्हणते की आरतीताई, मी पुन्हा मालक साहेबांचं मन जिंकणार आणि पुन्हा नव्याने उभी राहणार आहे या घरासाठी आणि घरच्यांसाठी.